श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, दिवाळी लवकरच येत आहे आणि सर्वजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे. परंतु आपल्याला वसुबारसच्या दिवशी गाय वासराची पूजा करायची असते आणि काही उपाय देखील करायचे असतात. तर त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. स्नेहाच्या दिव्यात तेवतेवा तेजाची वसुबारस म्हणजे पूजा धेनू वासराची. श्री स्वामी समर्थ. वसुबारस वर्षातून एकदा येणारा दिवस. या दिवशी गायी प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि अतिशय अत्यंत खास आणि महत्वाचा हा दिवस असतो आणि या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा सुद्धा लावला जात असतो. वसुबारस म्हणजे काय, तर या दिवशी गायीची तिच्या वासरासह म्हणजे सवासते धेनूची पूजा करण्याला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे. याच दिवशी रमा एकादशी सुद्धा असते आणि एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णू देवांना समर्पित असते. रमा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचं विधिवत पूजन केलं जातं. श्रीहरी विष्णू देव भगवान श्रीकृष्ण यांना सुद्धा गाय ही अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे. अशा या वसुबारस दिवशी गायीला एक खास नैवेद्य आवर्जून आपण खायला दिला पाहिजे. जर आपल्याकडे गाय नसेल किंवा गोशाळेमध्ये जाऊन आपल्याला खऱ्या गायीची पूजा करणं शक्य नसेल तर मग आपण घरीच गायीचं चित्र काढून किंवा आपल्या घरी एखादी पितळेची किंवा तांब्याची गाय असेल तर तिची देखील आपण पूजा करावी. किंवा कामधेनूची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर या मूर्तीची सुद्धा पूजा करू शकता आणि या पूजेमधील कामधेनूला आपण हा नैवेद्य दाखवू शकता. तर या दिवशी गायीला कोणता नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे, गायीच्या कोणत्या एका ठिकाणी आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि आपली इच्छा गायीला कशा प्रकारे सांगायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. बघा मित्रमैत्रिणींनो, समुद्र मंथनाच्या वेळी 5 कामधेनू उत्पन्न झाल्या. त्यापैकी नंदा नावाच्या कामधेनूस उद्देशून वसुबारस हे व्रत केलं जातं. अनेक जन्माच्या मनोकामना या व्रतामुळे पूर्ण होतात. महिला या दिवशी आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी वसुबारसची पूजा जी आहे तर ती करत असतात. अतिशय अत्यंत खास असा हा दिवस मानला जातो. या दिवशी आपल्याला गायीला एक वस्तू ही आवर्जून खायला द्यायची आहे. आपल्या घरी गाय असेल किंवा गोशाळेमध्ये जाऊन आपण गाय आणि वासराची पूजा करून गायीला हा नैवेद्य देऊ शकता. कारण हिंदू धर्मामध्ये गायीला अतिशय अत्यंत खूप महत्व आहे. ज्या घरी गाय असते त्या घरातील वास्तुदोष हे आपोआप दूर होत असतात. धर्मशास्त्रानुसार गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचं वास्तव्य आहे. ज्या घरी गायीची रोज पूजा केली जाते त्या घरी रोज 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद लाभत असतो. गायीवर सर्व नक्षत्रांचा प्रभाव पडतो आणि गायीच्या वरच्या पाठीच्या भागात सूर्य केतू नाडी असते जी सूर्याच्या किरणापासून रक्तामध्ये सूर्याक्षार निर्माण करते. हेच सूर्याक्षार गायीच्या दुधात उतरत असतात म्हणून गायीचे दूध हे अमृतासमान मानले जाते. त्याचप्रमाणे गायीच्या शेणामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तर गोमूत्रामध्ये गंगेचं वास्तव्य असतं अशी देखील मान्यता आहे. आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळेला आर्थिक समस्या असतात, पैशा संबंधीच्या अडचणी असतात, आपले कर्ज वाढत असते, काही केले ते फिटत नसते, माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसते. माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये सदैव कायम स्वरूपात वास्तव्य करावं, अखंड स्वरूपात निवास करावा, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी या दिवशी खास करून गोमातेची तिच्या वासरासह पूजा सेवा जी आहे तर ती आवर्जून केली जाते. आपल्या जीवनामध्ये जर सततचे आजारपण असेल, घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल, दवाखाना मागे लागलेला आहे, दवाखान्यासाठी भरपूर पैसे खर्च होत आहेत किंवा घरामध्ये मानसिक शांतता नाहीये,
सतत वादविवाद, भांडणे, कटकटी, समाधान नाहीये, सततचे ताणतणाव, कोणत्या जरी समस्या असतील तरी सुद्धा आपण ही एक वस्तू जी आहे तर ती वसुबारस या दिवशी गाईला खाऊ घालू शकता, ज्यामुळे सर्व समस्यातून आपल्याला काही ना काहीतरी मार्ग मिळेल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळेल. शास्त्रानुसार जो व्यक्ती नित्यनेमाने गायीचं पूजन करतो त्याच्यावरती 33 कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद हा राहत असतो. जी व्यक्ती गायीची सेवा करते, पूजा करते, त्या व्यक्तीचे सर्व दुःख, दारिद्र्य, कष्ट नष्ट होतात. गोमाता ही कामधेनू आहे, ती व्यक्तीच्या मनातील भावना समजून व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करत असते. जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी सुद्धा या दिवशी हा नैवेद्य गायीला खाऊ घालू शकतात, ज्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती होईल, स्मरणशक्ती सुधारेल. आपण आपल्या समस्येनुसार गायीला नैवेद्य देऊ शकता. जे विद्यार्थी आहेत तर त्यांनी कोणता नैवेद्य द्यावा, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पैशांच्या आर्थिक अडचणी आहेत किंवा त्यांनी कोणता नैवेद्य द्यावा, या दिवशी आपल्याला अगोदर सर्वप्रथम गायीची पूजा करायची आहे. गायीच्या समोरच्या पायावरती पाणी टाकायचं आहे, त्यानंतर मागच्या पायावरती पाणी टाकायचं आहे. असे आपल्याला चारही पाऊल जे आहेत गायीचे तर ते धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. गायीच्या कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आहे, एखादं फूल तिच्या डोक्यावरती ठेवायचं आहे किंवा मग गळ्यामध्ये तुम्ही हार घालू शकता. यानंतर गायीला आपल्याला धूप, दीप, अगरबत्तीने ओवाळायचं आहे, मनोमन प्रार्थना करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. गायीला आपल्याला एक नैवेद्य जो आहे तर तो नैवेद्यामध्ये उडदाच्या वड्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. तर वसुबारस या दिवशी उडदाचा वडा जर आपण गायीला खायला दिला तर आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात. त्याचबरोबर जे विद्यार्थी आहेत तर ते आपली शिक्षणामध्ये प्रगती व्हावी किंवा नोकरीमध्ये त्यांना यश मिळावं, तर यासाठी गायीला मुठभर हिरवा चारा या दिवशी गायीला खायला घालू शकता. यामुळे काय होत असतं बघा, तर बुध ग्रहाची स्थिती जी असते तर ती सुधारत असते आणि सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्तता मिळत असते. त्यामुळे आपण मुठभर का होईना हिरवा चारा जरी या दिवशी गायीला खायला दिला तरी सुद्धा चालेल. ज्यांना शक्य असेल त्यांनी चारा द्या किंवा एखादी पालकची जुडी किंवा मेथीची जुडी, जसं की शेपूची जुडी, अशी एक जुडी तुम्ही खाऊ घालू शकता. त्यामुळे काय होतं तर आपली जी काय अडकलेली, रखडलेली कामे असतील तर ती पूर्ण होत असतात. आपल्या कामामध्ये सतत अडचणी येत असतील तर अशा व्यक्तींनी या दिवशी अवश्य गायीला पुरणपोळी खायला द्यायची आहे. आपली जी इच्छा आहे तर ती गायीच्या कानामध्ये सांगायची आहे आणि आपल्या दारामध्ये जर वसुबारसच्या दिवशी गाय आली तर आपण अतिशय भाग्यवान आहोत, कारण फक्त भाग्यवान लोकांच्या दारामध्येच गाय जात असते आणि अशी गाय जर आपल्या दारामध्ये आली तर अवश्य तिची पूजा करायची आहे आणि तिला आपल्या पुरणपोळीचा नैवेद्य किंवा उडदाचे वडे जे आहेत तर आपण केलेला स्वयंपाकाचे तर ते तिला आवर्जून खायला द्यायचे आहे किंवा मुठभर हिरवा चारा खायला द्यायचा आहे. याचप्रमाणे या दिवशी बाजरीची भाकर आणि गुळ हा या नैवेद्याला सुद्धा खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे. बाजरीची भाकरी आणि त्यावरती गुळाचा खडा असा घास तो सुद्धा तुम्हाला गायीला खाऊ घालायचा आहे. लहान मुली आहेत जी हट्टीपणा करतात, आपलं ऐकत नाहीत, सतत चिडचिडपणा, किरकिरपणा करतात, तर अशा मुलांच्या हातून सुद्धा आपण या दिवशी गायीला हिरवा चारा जर खायला दिला तर मुलांचा किरकिरपणा, चिडचिडपणा जो आहे तर तो हळूहळू कमी होत असतो. गायीच्या पाठीवरती जो उंचवटा असतो ना तर त्यावरती आपल्याला जास्तीत जास्त हात फिरवायचा आहे आणि हात फिरवत असताना आपल्या मनामध्ये जी काय इच्छा आहे, आपली कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती तुम्हाला बोलायची आहे, व्यक्त करायची आहे, सांगायची आहे. यामुळे काय होतं तर आपल्याला गायीचे आशीर्वाद जे आहेत तर ते मिळत असतात. त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारते, आपल्या घरातील दारिद्र्य, गरिबी ही दूर निघून जाते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण गायीच्या शेणावरून हात फिरवतो ना त्यावेळेला सर्व आजारांचा नाश होतो. ज्या व्यक्तीचे भाग्य त्या व्यक्तीला साथ देत नाही, कारण आपण खूप कष्ट करतोय, मेहनत करतोय, राबतोय, त्या कष्टाला, मेहनतीला
फळ मिळत नाही, तर मग अशा वेळेला फक्त एक गुळाचा खडा आपल्या हातावरती ठेवायचा आहे. आपला हात गायीपुढे आपल्याला न्यायचा आहे आणि गुळाचा खडा खाताना आपल्या हातावरील गायीची जीभ जी आहे तर ती जेव्हा फिरते त्यावेळेला आपल्या हातावरील रेषा ज्या आहेत ना तर त्या सक्रिय होतात आणि आपले नशीब जे आहे तर ते चमकायला सुरुवात होते असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे आपण गुळाचा खडा सुद्धा या दिवशी गायीला खायला देऊ शकता. गायीची सेवा करणाऱ्या व्यक्तीचा कधीही अकाली मृत्यू होत नाही. ज्या ठिकाणी बसून गाय आराम करते ना त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही असा देखील आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये गायीचं महत्त्व जे आहे तर ते सांगितलं गेलं आहे. या गायीच्या सेवेचा पूजेचा अतिशय खास दिवस म्हणजे वसुबारस आणि या वसुबारसच्या दिवशी आपल्याला अवश्य गायीची पूजा जी आहे तर ती करायची आहे. आणि आपण व्हिडिओमध्ये ज्या वस्तू बघितल्या आहेत ना तर त्यापैकी कोणतीही एक वस्तू जरी तुम्हाला खाऊ घालणं शक्य असेल तर आवर्जून खाऊ घालायची आहे. त्यानंतर आपल्याला गायीला नमस्कार करायचा आहे. शक्य असेल तर 5 प्रदक्षिणा करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी 7 करा, 11 करा किंवा 9 करा. ज्यांना शक्य नसेल त्यांनी 1 जरी प्रदक्षिणा केली तरी देखील चालणार आहे. फक्त उपाय आणि सेवा करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे. सोबतच कष्ट आणि मेहनत देखील आपल्याला करणं गरजेचं आहे. उपाय आणि सेवा आपण का करत असतो तर कुठेतरी आपले ग्रह जे आहे आपलं नशीब जे आहे तर ते बिघडलेलं असतं. तर आपण ज्यावेळी उपाय करतो किंवा सेवा करतो तर त्या सेवेने आणि उपायाने आपल्या कष्टाला नशिबाला साथ मिळत असते आणि आपले ग्रह जे आहे तर ते मजबूत होत असतात. म्हणून सेवा आणि उपाय जे आहे तर ते केले जात असतात. विश्वास आणि श्रद्धा ठेवून उपाय करत चला. एक ना एक दिवस केलेल्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तर चला यानंतरचे व्हिडिओ देखील उपायांचे बरेचसे व्हिडिओ मी तुमच्या बरोबर कंटिन्यू शेअर करेल आणि जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. काही कारणानिमित्त तुमच्या बरोबर मी व्हिडिओ शेअर करू शकले नाही त्याबद्दल सर्व यूट्यूब फॅमिलीची क्षमस्व आणि सर्वांना माफी मागते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.